निघाले का आता निघाले का अर्धा एक तास आहे तसा ऋतू बोलला ते प्रवचन सुरू आहे दोन्ही मंदिराचा आरंभ होणार या प्रसंगी उपस्थित असलेले कोपाच्या कुलाचार्य परमपूज्य वर्गनस्थ बाबा, अमरावतीचे कवीश्वर कुलाचार्य श्री मोठे बाबा, बडनेरा रोडचे परमपूज्य पट्टाधीशनाथ श्री धनापूर बाबा, रुद्रपूरचे परमपूज्य पट्टाधीशनाथ श्री धनापूर बाबा, उपाध्य तसेच परमपूज्य पट्टाधीशनाथ श्री चेतन आणि रुद्रपूर भाषे सर्व संत महंत आचार्य परिसरातील सर्व संत महंत वास्तविक बंधू भगिनी, आजचा हा कार्यक्रम आपल्या सगळ्याच्या शुभचिंतनाने सगळ्याच्या सहकार्याने संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचं प्रसंग असा आता की पुष्पे पुष्पावळी त्यावेळेला त्यांना म्हणलं, जवळचे बाबा होते तर त्यावेळेला त्यांचा फोन आला, त्यावेळेला म्हणजे त्यांना सांगतो नाही म्हणे तुमच्याकडूनच करायचं. त्यांचा आमचा पहिल्यापासून प्रसंग होता. ते जाळी गावाला असताना लासूरकरवांच्या मार्गातून लासूरकरवांचं आमचं फार मोठं प्रेम होतं तिघांनी. त्या प्रसंगाने हो म्हणलं त्याप्रमाणे आम्हाला सुरुवात करायची, कसं काम करावं, काय करावं याच्याविषयी विचार केला आणि त्याचे सल्ला घेतला आणि असं ठरवलं की हे काम करायचं आपल्याला तर ते काम चिरंजीव झालं पाहिजे. त्या दृष्टीनं त्या कामामध्ये असं ठरवलं की सिमेंट वापरायचं नाही. सिमेंटला मुदत असते 80 वर्षे 100 वर्ष. 100 वर्षानंतर हे सगळे मंदिरे जे या 100 वर्षात झाली पुढच्या 100 वर्षात पडणार. त्या दृष्टीनं हे बांधकाम खाली दगडात करायचं, पण दगड सुद्धा फाडी वापरायची नाही. दगडाची वीट करून घेतलेली आहे आणि त्या विटेमध्ये बांधकाम होईल आणि त्याच्यामध्ये त्याच्या पायामध्ये सुद्धा सिमेंट वापरायचं नाही आणि वरचं बांधकाम आहे ते संपूर्ण मार्बलच्या दगडामध्ये होणार. अशा पद्धतीनं जे 1000 वर्ष टिकून राहील असं बांधकाम करायचा माझा विचार आहे आणि त्याच्याप्रमाणे ते नियोजन केलेलं आहे. त्या दृष्टीनं आपल्या सगळ्याचं शुभचिंतन आवश्यक आहे. आपलं शुभचिंतन असल्यावर परमेश्वर आपलं काम करून घेणारच नाही. आहे कठीण काम, परंतु करायचं आहे असं माझ्या मनात आहे. त्या दृष्टीनं आहे त्याच्यामध्ये त्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी शुभचिंतन द्यावं. परमेश्वराने स्वामींनी माझ्याकडून ही सेवा करून घ्यावी. वास्तविक पाहता सगळ्याला बोलायची काय मी काही करत नाही, फक्त सेवा करायची आपल्याला एवढंच माझ्या मनात. त्या दृष्टीनं हे कार्य आपण सगळे उपस्थित राहिले. सगळ्यांचं प्रेम आहे आणि हे काम हे आहे बरोबर. त्याप्रमाणे हे इथं शक्ती स्वीकार केली आणि श्री चक्र नाम सुद्धा इथंच स्वीकार केलं. होईल प्रभूंचं नाम केला जाईल चक्र होय म्हणे, चक्र जरूर होई म्हणे. असं हे महत्त्वाचं स्थान आहे. कोण जाणे स्वामी
स्वामी मंदिराचे राहिले हे स्थान काही असेल तरी या महत्वाच्या स्थानात दोन्ही मंदिरांच्या अगोदर श्री क्षेत्र महास्थान येथे मुख्य मंदिर, त्याचप्रमाणे श्री क्षेत्र महास्थान येथील वंद्य मंदिर देवाच्या इच्छेनं यानंतर परमपूज्य पट्टाधीश महंत अमरावती निवासी श्री बाबांना विनंती करतो की आपण हे 2 शब्द व्यक्त करा. आज या ठिकाणी ज्ञानशक्ती श्रीपाद या स्थानाचा पुनर्बांधणी खऱ्या अर्थानं या ठिकाणी होता आणि तो या ठिकाणी स्थानाचं पूजन करून भूमीचं उत्खनन खऱ्या अर्थानं या ठिकाणी आज सर्वांच्या उपस्थित असलेल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्नात आहे. परमपूज्य या कार्यक्रमाला त्यांच्या कडून खऱ्या अर्थानं हे काम होत आहे असे पंचकृष्ण प्रबोधन परिषदेचे अध्यक्ष परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय उपाध्य आमदार आचार्य प्रवर बुलढाणा निवासी आदरणीय श्री बाबा, या ठिकाणी उपस्थित असलेले परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय उपाध्य कुळाचार्य रणाईचे निवासी आदरणीय श्री बाबा, परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय नागदेव आश्रमाचे संचालक परमपूज्य आदरणीय श्री बाबा, परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय पैठणकर बाबाजी, परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय कवीश्वर कुळाचार्य रिद्धपूर निवासी आदरणीय श्री बाबा, परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय उपाध्य आमदार आचार्य प्रवर इक्षदेव बाबाजी, परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय गोपीराज ग्रंथ संग्रहालयाचे संचालक आदरणीय श्री बाबा, परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय महंत श्री वाइंदेश्वर बाबा, परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय महंत श्री पात्रवत बाबा, परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय महंत श्री तळेगावकर बाबा, परमपूज्य आदरणीय महंत श्री पानकर बाबा, संत गाडगे बाबा विद्यापीठाच्या श्री चक्रधर स्वामी अध्यासनाचे प्रमुख डॉक्टर सोनपेटकर बाबा, उपस्थित असलेले सर्व आदरणीय संत महंत तपस्विनी, आमच्या राजमठ मंदिराचे प्रमुख आदरणीय श्री निरंजन मुनिदादा, म्हणजे आता नरेंद्र मुनिदादा बिडकर, ते बिडकरच आहे, परमपूज्य आदरणीय सर्व आदरणीय संत महंत आणि उपस्थित असलेली सर्व वासनिक नामधारक सद्भक्त मंडळी, आज भाग्याचा दिवस आहे खऱ्या अर्थाने की ज्या ठिकाणी आमच्या स्वामींनी ज्ञानशक्तीचा स्वीकार केला. वास्तविक ईश्वर अवताराला ज्ञानशक्तीचा स्वीकार करण्याची काही गरज नाही. शास्त्र असं सांगतं प्रेमचाच अवतार झाला तरी स्वरूप ज्ञानमय. तुम्हा आम्हाला खऱ्या अर्थानं तो मार्ग दाखविण्यासाठी या ठिकाणी श्री प्रभू बाबा शेंगुळ बुर्डे याच्या माध्यमातून आमच्या स्वामींनी ज्ञानशक्तीचा स्वीकार केला आणि मग इथूनच खऱ्या अर्थानं महाराष्ट्रभर स्वामींचं परिभ्रमण झालं. असं अत्यंत महत्वाचं ठिकाण असलेलं हे स्थान. बाबांनी सांगितलं की 1000 वर्ष टिकलं पाहिजे. बाबा 2000 वर्षाचा विचारात आपण केला. आपण बघतो अयोध्येचं मंदिर कशा पद्धतीने टिकेल 2-5 हजार वर्ष याचा खरा अभ्यास झाला आणि त्या माध्यमातून त्याची निर्मिती. आज त्या दृष्टिकोनातून विचार करूनच महानुभाव संप्रदायाने खऱ्या अर्थानं आपली पावलं त्या दिशेने टाकली पाहिजे. आज या ठिकाणी अत्यंत महत्वपूर्ण काम खऱ्या अर्थानं खरं तर पंचकृष्ण प्रबोधन परिषदेच्या माध्यमातून बाबांनी प्रचंड काम या महाराष्ट्रात केलं. मराठी माणसाच्याच नाही इतरही असेल तर त्यांच्या हृदयापर्यंत गीता खऱ्या अर्थानं पोहोचविण्याचं काम बाबांनी या महाराष्ट्राच्या मातीत खऱ्या अर्थाने बाबांनी केलेलं आहे. आणि म्हणून बाबा शब्द बाबांनी टाकावं ते काम व्हावं अशी स्थिती आहे. काम कोण करतं
कोण करणार आहे त्याही पेक्षा साधनदाता करून घेतो हे फार मोठं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून परमेश्वराची कृपा आणि सदैव साधनदाता बाबांच्या पाठीशी उभा आहे यात काही शंका नाही. आणि म्हणून त्या निमित्तानं खऱ्या अर्थानं पंचकृष्ण प्रबोधन परिषदेचे अध्यक्ष आदरणीय श्री बाबांचं या ठिकाणी मी या निमित्तानं श्री गोविंद प्रभू तीर्थस्थान सेवा समितीचा अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीनं खऱ्या अर्थानं बाबांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि लांबलेल्या शब्दांना थांबवतो. दंडवत करतो. यानंतर परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत श्री रमेशचे बाबांना विनंती आहे आपण दोन शब्द. आज मंगलमय वातावरणामध्ये संपन्न झालेला हा भूमिपूजन सोहळा आणि तत्प्रसंगानिमित्त उपस्थित या ठिकाणी कवीश्वर कुलाचार्य श्री अमरावती आश्रमाचे संचालक बाबाजी, त्याचप्रमाणे बुलढाणा येथील आश्रमाचे संचालक आदरणीय बाबाजी, रत्नागिरी येथील आदरणीय बाबाजी, त्याचप्रमाणे पैठण विकास संस्थेचे संचालक बाबाजी, त्याचप्रमाणे 102 मठ संस्थांचे बाबाजी, त्याचप्रमाणे कुलाचार्य श्री रुद्रपूर्णिमास बाबाजी, त्याचप्रमाणे गोपीनाथ ग्रंथालयाचे संचालक श्री बाबाजी, त्या ठिकाणी उपस्थित आदरणीय श्री पात्रोद बाबाजी, आदरणीय श्री तळेगावकर बाबाजी, मानकर बाबाजी, त्याचप्रमाणे वनगाव बाबाजी, त्या सर्व ऋतुपुरातील प्रतिष्ठित संत महंत आदरणीय आचार्य श्री बांदेशकर बाबाजी आणि या निमित्ताने उपस्थित सर्वच ऋतुपूर येथील पुजारी मंडळी, त्याचप्रमाणे राजमठ प्रमुख आदरणीय श्री निरंजन भाऊ म्हणजेच आदरणीय श्री नरेंद्र दादा आणि सर्वच तपस्विनी संत वासनिक परिसरातून आलेले सर्व वासनिक बंधू, बाबांनी हा हाती घेतलेला उपक्रम अत्यंत आपल्या ग्रंथीय दृष्ट्या स्वामी श्री चक्रधरांचं असलेलं हे जीवोद्धरण कार्य यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असलेलं हे साधन म्हणजे स्थान आहे. ज्या स्थानाच्या माध्यमातून आमची साधना जिवंत राहणार आहे, ज्या स्थानाच्या माध्यमातून आम्हाला त्या कृपा माऊलीला सन्मुख आमच्या ठिकाणी उजळता निर्माण करता येते असं हे साधन म्हणजे स्थान आहे. आणि विशेष करून श्री प्रभूंचं या ठिकाणी आमच्या स्वामींनी स्वीकार केलेलं ज्ञानशक्तीचं कार्य, ज्या परमेश्वराने सृष्टी निर्माण केलेली असते ती निर्माण केलेली सृष्टी त्याला सुद्धा क्रम असतो. आणि जरी परमेश्वर तरी क्रमेची असं आमच्या शास्त्रात सांगितलेलं आहे की जे क्रम आहे ज्ञानशक्ती स्वीकाराचा तो ईश्वराला सुद्धा स्वीकारावा लागतो. तोच आदर्श पुढे गुरु परंपरेने आपल्याकडे चालत आलेला आहे. आणि म्हणून सुरुवात ईश्वरापासून असते. जी स्वयं ज्ञानशक्ती स्वीकाराचं कार्य ते मात्र विलक्षण आहे, ते ईश्वरीच्या समर्थवादाचं कार्य असते. परंतु जी क्रमरूप सृष्टी आहे त्याला ईश्वरालाही नियमबाह्य होता येत नाही. आणि म्हणून हा एक क्रम असतो की ईश्वर तो आपल्याला रस्ता दाखवतात आणि तो संपूर्ण ज्ञान परंपरेचा प्रवाह जिथून चालू झालेला आहे ते स्थान म्हणजे शेगरूटोडे. आणि अशा स्थानाची सेवा बाबा करता आहेत. अत्यंत बाबांचं असलेलं हे व्यक्तिमत्व समाजासाठी धर्मरूप कार्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. परिषदेचे पंचकृष्ण प्रबोधन परिषदेच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचून स्वामी श्री चक्रधराच्या जीवोद्धरण कार्याचं कार्य बाबा अव्याहत करत आहेत. आणि ही साधन परंपरा बाबा टिकून ठेवण्यासाठी स्थानाचंही कार्य नव्हे आता हे जवळजवळ 7वं स्थान बाबाच्या हातून होत आहे. आणि अशा माध्यमातून मला काल परवा बाबांची माझी शाळेची जेव्हा भेट झाली आणि त्या दिवशी सांगितलं की मला सुद्धा बाबा आपल्या या भूमिपूजन सोहळ्याला यायचं आहे. आणि बाबा म्हणजे ठीक आहे काही हरकत नाही, या आपण. आणि मला इथून मनीषनी निरंजन भाऊ म्हणजे नरेंद्र दादा यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मला सांगण्यात आलं की अशा अशा प्रकारे भूमिपूजन सोहळा बाबा करत आहेत, आपणही या. आणि एक धर्म या नात्याने आणि आमच्या बुलढाण्यातील बाबांचा स्नेह या माध्यमातून मी या ठिकाणी उपस्थित झालो. तर हे कार्य निश्चितच साधनदाता स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या या पवित्र अशा धर्मकार्याच्या माध्यमातून बाबा हे कार्य स्वतःला नेणारच आहेत, त्यात शंका नाही. तरीसुद्धा साधनदाताच्या श्रीचरणी नतमस्तक होऊन या कार्याच्या निमित्ताने स्वामी श्री चक्रधरांना वंदन करून अशाच प्रकारचं हे धर्मकार्य या होणाऱ्या कार्यासाठी आम्ही शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपतो.
धन्यवाद बाबा. यानंतर आदरणीय पूजनीय मोहित श्री वांदेश्वर बाबा. बाबांना विनंती आपण 2 शब्द. श्री गोविंद प्रभू महाराज की जय. आज आपण सर्व एकत्रित झालेलो आहोत ते इथे पहिल्यांदा श्री प्रभुबाबांची स्वामींची भेट झाली. या ठिकाणी भूमिपूजनासाठी एकत्र झालेलो आहोत. ते काम श्री बाबांकडूनच करून घ्यायचं होतं म्हणून त्याला इतके दिवस लागले. कारण हे जुने मंदिर जे आहे दोन्ही दगडाचे आहे आणि याला बांधून जवळजवळ 80-85 वर्ष झाली असतील माझ्या माहितीप्रमाणे. शास्त्री म्हणजे लक्ष्मण बाबा मोठे प्रभाकर शास्त्री यांनी ते बांधलेलं आहे आणि मजबूत आहे. म्हणून आतापर्यंत लोकांनी दुर्लक्ष केलं की मंदिर चांगलेलं आहे. करायचं आहे तर मोठं झालं पाहिजे किंवा चांगलं झालं पाहिजे. ते सेवा उठाण्याचे अखिल भारतीय पंचकृष्ण अखिल भारतीय मानव कृष्ण अध्यक्ष यांच्याकडूनच व्हायचे असेल म्हणून पुष्पाबाईंनी त्यांना आग्रह केला आणि देवाने त्यांना साहेबांना केलं. आणि ते काम होत आहे. त्या कामाला मी शुभेच्छा देतो आणि माझी शुभेच्छा. यानंतर आदरणीय पूजनीय श्री प्रसन्नमुनी दादा. आपल्याला विनंती आहे की बऱ्याच जणांचं नाव घ्यायचं राहिलं माझ्याकडून. दत्तपूर निवासी सगळ्यांची नावही घ्या आणि आपण 2 शब्द बाबांच्या वतीने. बाबांना माहिती आहे सुरुवातीला. यानंतर आदरणीय पूजनीय श्रद्धेय गोपीनाथ संग्रहालयाचे मुख्य श्री बाबाजी. सर्वेशा पदसंगमी महितडी तीर्था पिडा पाटी देवी शक्ती पुरविती सत्कामना चिंतली नामाती चतुसाधनी प्रतिदिनी ज्ञानामृते घोरिली ती माला वदनार्थ हेतु धरुणी तत्प्रार्थना मांडिली. श्री गोविंद प्रभु महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्री चक्रधर स्वामींनी जीवोद्धारणा निमित्त भरोसला पूर उठून प्रथम रिद्धपूरला आगमन केलेलं आहे आणि रिद्धपूरला शेंगुळबुर्डे या ठिकाणी त्यांनी गोविंद प्रभू पासून ज्ञान शक्तीचा स्वीकार केला आहे. ही ज्ञान परंपरा जवळजवळ 800 वर्षापासून अव्याहतपणे चालू आहे. कारण परमेश्वर ज्ञान देऊन जीवाचा उद्धार करतात. त्या चक्रधर स्वामींच्या पवित्र वचनानुसार गोविंद प्रभू संबंधित स्थान आणि हे चक्रधर स्वामी संबंधित स्थान या ठिकाणी शेंगुळबुर्डे निमित्त प्रसाद जो वाटला तो सर्वज्ञ श्री प्रभू चक्रधर स्वामींनी वरच्यावर हातात झेलून तो मस्तकाला लावून तो प्रसाद ग्रहण केला. प्रसाद फेकताना गोविंद प्रभू स्वामींना उद्देशून म्हणतात, अरे हे ना चक्र्या हे म्हणे. याप्रमाणे चक्रधर नामाचा स्वीकार गोविंद प्रभूंनी हरिपाल देवाला चक्रधर नाम प्रदान केलं. अशी ही या ठिकाणची अपूर्व लीला आहे. या महत्वपूर्ण स्थानाचं जे प्रस्तुत वर्णन आहे ते अतिशय छोटे मंदिर आहे. ते मंदिर भव्य प्रमाणात व्हावे म्हणून पंचकृष्ण प्रबोधन संस्थेचे अध्यक्ष परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय उपाध्याय आचार्य प्रवर श्री बुलढाणा निवासी बाबांनी या कामाला
संकल्प केला आणि तो संकल्प परमेश्वर सिद्धीला नेणारच आहे. कारण आतापर्यंत त्यांनी जे जे संकल्प केलेले आहे ते परमेश्वराच्या कृपा प्रसादाने यशस्वी झालेले आहेत, सिद्धीला गेलेले आहेत. असं हे महत्वपूर्ण असतात. या ठिकाणी परमेश्वर ज्ञानदान, इथे गोविंद प्रभू ज्ञान शक्ती प्रदान करतात. चक्रधर स्वामींनी ज्ञान शक्तीचा स्वीकार केला आहे. याचा भूखंडाचा समारंभ आज सर्व संत महंतांच्या सद्भावनेने त्यानंतर श्री आदरणीय प्रसन्न श्रेष्ठ आचार्यगण, श्री क्षेत्र रिद्धपूर येथील सर्व महंतगण, तपस्विनी संतगण, त्याचप्रमाणे पुजारी, ग्रामस्थ आणि बाहेरगावून विशेषतः आलेले वास्तविक वर्ग, हे अत्यंत द्वय अवतारांचं परम पवित्र स्थळ पंथीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे. आणि याचं संवर्धन आणि जतन करण्याचं जे कार्य केलेलं आहे, जे आता आपल्याला एवढी जागा या ठिकाणी दिसते आहे, याचं बांधकाम आपण करणार आहोत. या जागा आहे म्हणून आपण पुढे बांधकाम करू, परंतु ते टिकवण्याचं महत्वाचं कार्य येथील पुजारी मंडळींनी केलेलं आहे. ज्यामध्ये आद्यक्रमाने मला आठवतंय, मी लहान होतो, गुरुवारी आदरणीय श्री बाबाजींनी या ठिकाणी अतिक्रमणाचा धोका ओळखता या ठिकाणी मंदिराला संवर्धन म्हणजे संरक्षक असं कुंपण असावं म्हणून श्री बाबाजींनी त्यावेळेस या ठिकाणी तारेचं कंपाऊंड केलं. आणि या ठिकाणी कोणीतरी व्यक्ती असावा, कारण स्थानाची सेवा महत्वाची आहे. तर स्थानाच्या सेवेसाठी कुण्या व्यक्तीची निवड करावी हा अत्यंत महत्वाचा प्रश्न होता. कारण राजमठ असो किंवा इतर महत्वाची मंदिर असो, ते उत्पन्नाची साधनं असतात. त्या ठिकाणी कोणीही राहतं, कोणीही राहायला तयार होतं, परंतु हे उत्पन्नाचं साधन नव्हतं. त्यावेळेस एवढं प्रसिद्ध ठिकाण नव्हतं. तर या ठिकाणी कोण्या व्यक्तीला तरी ठेवलं पाहिजे, जेणेकरून आपल्या जागेचं संरक्षण होईल, इतरांचं अतिक्रमण पाहू जातं. त्यावेळेस बाबांनी निवड केली. त्यावेळेसचे एक पुजाऱ्यांपैकी खमके पुजारी आपण म्हणूया त्यांना, किसन बुवा पुजारी. म्हणजे गावामध्ये त्या माणसाचं अत्यंत वजन होतं. जाताना येताना त्यांचा पहाडी असा आवाज, बोलणं, पिंड भरदार, आणि असं पाहून हा व्यक्ती नक्कीच या जागेचं संरक्षण करू शकेल म्हणून बाबांनी त्यांना विनंती केली आणि त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली. त्यावेळेस निधी बाबांकडे नव्हता एवढा उपलब्ध किंवा पैसाही नव्हता. तर दिल्ली येथील काही मंडळी आहे, त्यांनी काही वर्गणी दिली आणि त्यानंतर एक छोटस कौलारू घर त्यांना या ठिकाणी बांधून देण्यात आलं आणि किसन बुवाजी त्या ठिकाणी राहायचे. नंतर त्यांनी संन्यास घेतला आणि संन्यास घेतल्यानंतर त्यांची जी मुलगी आहे म्हणजे तपस्विनी पुष्पाबाईजी, त्या देखील त्यांच्या सोबतीला राहत असत आणि त्या देखील या ठिकाणी राहू लागल्या. आणि आजूबाजूच्यांमध्ये त्यांचा वचक बसला आणि वचक बसल्या तर पर्यायाने इथे भक्त मंडळी वाढू लागली इथे रहिवास असल्यामुळे. आणि त्यांच्याच म्हणजे कष्टाचं आणि त्यांच्या जिद्दीमुळे आज या ठिकाणी हे मंदिर जे आहे किंवा ही परिसरातली जी जागा आहे, मी म्हणतो त्याने परमेश्वराने त्यांना अधिक आयुष्य दिलं असतं तर अधिक आपल्याला जागा मिळाली असती किंवा अतिक्रमण टळलं असतं, परंतु ते गेले. त्याच्यानंतर मात्र जी महत्वाची जबाबदारी उचलली ती आमच्या पुष्पाताईंनी. पुष्पाताईंचे अंगी म्हणजे थोडे आपल्या दिसतात त्या भित्रट, परंतु मनाने अत्यंत खंबीर आहे. कारण एकटी स्त्री या ठिकाणी बरेच वर्ष त्यांनी या ठिकाणी राहिल्या, स्वतः एकट्या असताना. आणि आजूबाजूला भीती होती, लोक बोलायचे, चेष्टा करायचे येता जाताना एकट्या स्त्रीचे, परंतु तिने हे सर्व सहन केलं आणि सहन करून ती कष्टाने जिद्दीने या ठिकाणी राहिली, देवाची सेवा केली. त्यांचा कोणी कोणी म्हणायचा फटका स्वभाव आहे, परंतु स्थानाचं संरक्षण करायचं असेल तर काही नियम पाळावे लागतात, अंगी बांधावे लागतात. चपला तिथे दरवाजातच सोडल्या पाहिजे, जाता येताना फाटक बंद करा, हे अत्यंत कठोर शब्दात ते सांगायच्या. आलेल्यानंतर येथे ठिकाणी स्वच्छता राहिली पाहिजे, फुलझाडांना हात लावू नका, देवासाठी फुलं आहेत आपण फुलं नेऊ नका. आणि अशा प्रकारे या स्थानाचं संरक्षण या भगिनीने आमच्या अत्यंत केलेलं आहे. त्यांच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट व्हायला पाहिजे. आणि कैवल्यवासी तपस्वी श्री किसन बुवाजी पुजारी
किसन दादाजी बिडकर यांचं देखील नाव घेणं, नामोल्लेख करणं या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर ईशारिष्टी श्री गोविंद मुनिदादा बिडकर म्हणजे गोविंदराव बिडकर यांचंही लक्ष त्यांच्या भगिनीवर आहे. डबा पोस्ट करणं आहे. त्यांचे 2 मुलं आहेत, भूषण आणि ऍडव्होकेट मनीष बिडकर यांचंही लक्ष आपल्या आत्यांकडे राहायचं. त्यांना डबा पोस्ट करणं, अडीनडीला मदत करणं आणि महत्वाचं म्हणजे आमचे दादा, त्यांचं नाव विजयराजदादा लासूरकर. विजयराजदादा लासूरकर ते आल्यानंतर मात्र ताईंना थोडं अधिक बळ आलं आणि अधिक बळ आल्यानंतर मग त्यांनी या दोघांनी या ठिकाणी जबाबदारी सांभाळली. या ठिकाणी समोरच्या जागेवाल्यांनी पण बांधकाम करताना बऱ्याच अडचणी आणल्या, बऱ्याच पाणी त्यांनी इकडचं काढलं, परंतु एकटी बाई त्या ठिकाणी लढली. नंतर बाबांना सांगितलं, त्यानंतर काही संत महंत मंडळी या ठिकाणी आली आणि पर्यायाने ते बांधकाम थोडस पुढे करण्यात आलं. तर अशी ही जिद्दीची ही गोष्ट आहे एका बाईची आणि परमेश्वराने खरंच तिला यापुढेही बळ द्यावं आणि उत्तम असं मंदिर आचार्य प्रवर श्री बुलढाणा निवासी बाबांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे. अत्यंत पंथीयांसाठी आनंदाची बाब आहे आणि या कामासाठी ज्यांचे हात लागणार आहेत आणि ज्यांचं पूर्वी सहकार्य होतं त्यांची या ठिकाणी उल्लेख होणं अत्यंत गरजेचं होतं. त्या सर्वांचे धन्यवाद. अर्पण करत आहेत. त्याचप्रमाणे खालील दगडी बांधकाम जे करणार आहे ते श्री कैलास कुटे चिखली, जिल्हा बुलढाणा हे सर्वांचा हात लावून विरावसव देवाला अर्पण करत आहेत. त्यानंतर परंपरेचे पट्टाधीशिक महंत बडनेरा निवासी बाबांना विनंती करतो की आपण 2 शब्द शुभेच्छा प्रयुक्त करावे. नीमं बहुदर्शम्भूतं प्राणवादंसनायकः प्रभो नमामि गोविन्दं देवाविद्यानिधं पुत्रं विशालदेवस्य नित्यमुक्तिप्रदायकं मालनी परमानन्दं वन्दे श्रीचक्रधरं तयानुवादे श्रीगुरुपदादेने दारुविजयानन्दं श्री गोविंद प्रभु महाराज की सर्वत्र श्री चक्रधर. आज आपण एक क्षेत्र श्री गोविंद प्रभू महाराजांच्या चरणस्पर्शाने पवित्र झाले. त्याचप्रमाणे आमचे साधन जाता सर्व महाराजांचा पवित्र चरणस्पर्शाने म्हणजे चरणस्पर्शित सर्वत्र श्री चक्रधर महाराजांच्या पवित्र चरणाने झालेलं तीर्थस्थान याला रांधवनाथ म्हणून श्री आख्यायिका अर्थात बुद्धपौर्णिमाशी श्री नागराज बाबाजींनी इथली वेळा सांगितली आणि सर्वात पहिले प्रथम आले असं इथंच आले आणि इथून सर्वत्र श्री गोविंद प्रभू परब्रह्म परमेश्वर होता श्री गोविंद प्रभू महाराजांनी टेकून आणि सर्वत्र श्री चक्रधर महाराजांनी ते वरच्यावर झेलून जय जयकार करून त्याद्वारे महाशक्ती स्वीकार केली असं आपल्याला या लिळेमधून ऐकायला मिळालं. आणि एकतीर्थ 1976 साली का 77 साली आमचे बाबासोबत आम्ही आलो होतो. फॉर्ड गाडी होती. तिथले पहिले ग्रामपंचायत सदस्य होते आपले गंगाधर दादा अक्षदेव, ते बाबांच्या सोबत इथं आले होते. त्यांना सांगितलं बाबांनी का त्यावेळेस हे जर तुमचेच अतिक्रमण झालेलं नव्हतं त्यावेळेस तुम्ही तर तारेचं कंपाऊंड टाकायला लावतो. स्थानिक माणसं दुसरं कोणी करते तर त्यांना थोडंसं हे होते, पण तुम्ही याच्याकडे लक्ष द्यायला असं सांगितलं होतं. त्याच्यानंतर बराच कालावधी निघून गेला, त्याच्यात अतिक्रमण झालं
आताच आमच्या प्रसन्न मुनिदारांनी सांगितलं की ते खामटे होते कोण, किसन बाबा पुजारी. हा. किसन तर त्यांनी सुद्धा इथे केस टाकली होती आणि ते केस चालू होती मला वाटते भोसी कोर्टामध्ये. त्याचा निकाल लागणार आहे म्हणजे लागला की नाही लागला ते मला अजून काही माहीत नाही. ते वारले बिचारे. कधी कधी काय होते, जर टाकणारा केस टाकणारा असतो तो वारला, त्याच्याकडे लक्ष पण दिलं नाही, ते केस दिसली. सांगण्याचं तात्पर्य की असं त्यावेळेस जर लक्ष दिलं असतं आज भरपूर इथं जागा मिळाली असते आपल्याला. परंतु कालांतराने जे काही शिल्लक राहिलं, गई सुगंगा राहस तीरथ अशा या उक्तीप्रमाणे आता या दोन्ही अवतारांच्या चरणस्पर्श झालेले जे पवित्र तीर्थ आहेत त्या स्थानाचा आता जीर्णोद्धार होत आहे. ते आनंदाची बाब आहे. आणि यांना ते म्हणजे पंचकृष्ण अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोध समितीचे अध्यक्ष आदरणीय परमपूज्य श्री वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध असलेले, आता त्यांचे म्हणजे सांगायची काही गरजच नाही. बऱ्याचशा ठिकाणी त्यांचे महाके बालिका काय म्हणलं असे लागलेले असेल. तो कार्यक्रम सर्वांच्या लक्षात आहे. तीर्थस्थाने आतापर्यंत 7 बांधले होतात. असंच असंख्य बांधले पाहिजेत. आणि अशी शुभकामना मी त्यांच्या प्रेमापोटी म्हणजे आमचे ते पंडित बाबा, ते दुसरे सोनाळकर बाबा, अजून 1-3 जण आले होते. त्यांनी सांगितलं असं भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे. बाबांनी सांगितलं जरा आज उपस्थित राहण्याचा योग आला आणि सर्व संत माणसांचं दर्शन झालं. स्थान प्रसाद भिक्षुक वास्तविक गौ साधनाचा योग आला. त्याला कारणीभूत म्हणजे भावात आणि भावांच्या हातून लवकरात लवकर व्हावं यापेक्षा श्री प्रभू भावाच्या चरणी आणि साधनदाता श्री चक्रधर महाराजांच्या चरणी आणि इंद्रपूर निवासीचे बाबाजी आहेत, अमरावतीचे बाबाजी आहेत, हरियाणाचे बाबाजी आहेत आणि त्यांनी आता कंपाऊंड वगैरे टाकलं. ते यांच्या हस्ते हातही लागलेले आहेत. त्यांना अनंत हस्ते कमलावराने घेता किती गो कराने अशी एक आपल्या ह्याच्यात म्हण आहे. त्याप्रमाणे हे कार्य लवकरात लवकर परमेश्वर त्यांच्या हातून करून घेऊ आणि पीठात मी या नात्याने जे काही माझ्याच्यानं होईल ते फुलाची पाकळी अर्पण करण्याचा मी प्रयत्न करीन. आणि एवढं बोलून माझे लांबलेले 2 शब्द इथंच थांबवतो आणि माई सूत्रसंचालकांच्या स्वाधीन करतो. यानंतर अकोला येथून आलेली डॉक्टर श्री किरण वाघमारे. वृद्धपुराच्या कशा गटारी भाग्यवंत झाल्या, प्रभुरायाच्या करकमलाने तुम्ही उद्धरल्या, दयाळा तुम्ही उद्धरल्या. या परम पवित्र अशा भूमीमध्ये कृमीसारख्या शुद्ध जीवाचा देखील उद्धार झाला असं हे परमेश्वरपूर. आणि या परमेश्वरपूर ज्यांच्या नावाने ओळखले जाते, ज्यांची महिमा